नमस्कार, मी संकेत आवटे. आठवड्याला 6% रिटर्न, हो महिन्याला 44% रिटर्न. एवढंच नाही, वर्षाला 528% रिटर्न. अहो सोडून द्या, जर ह्या आठवड्याला तुम्ही परतावा घेतला नाही ना, एक वर्षात तुम्हाला मिळणार आहेत 13,495% रिटर्न. 13,500% एकाच वर्षात मिळणार आहेत. इमॅजिन करा, फक्त तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय, एक वर्षामध्ये तुम्हाला परतावा मिळणार आहे 13.5 कोटी रुपये. जर हे फक्त तुम्ही 5 वर्ष होल्ड केलात ना, 100 लाख कोटी रुपये तुम्हाला मिळणार आहेत. इमॅजिन करा, 100 लाख कोटी रुपये 10 लाखाचे होत आहेत. पॉसिबल आहे? आहे ना. एक कंपनी आहे, त्याच्याबद्दलच डिटेल मी तुम्हाला प्लॅन सांगतोय, एक्सप्लेन करतोय. मुंबईची कंपनी आहे आणि हे पैसे तुम्हाला देत आहेत. कुणी जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार, मी संकेत आवटे. बघा ना, सिंपल आहे. मुकेश अंबानींच्या पुढे जायचंय. टाटा, बिर्ला, अदानी, इलॉन मस्क सगळ्यांना मागे टाकता येतं. फक्त 5 वर्षांमध्ये, जास्त वेळ लागत नाही. कॅपिटल किती पाहिजे? फक्त 10 लाख रुपये पाहिजेत. जर हे 10 लाख रुपये तुमच्याकडे असतील आणि जर तुम्ही हे गुंतवले एका कंपनीमध्ये, कंपनीचं नाव आहे टोरेस, आठवड्याला 6% पासून 11% परतावा. स्कीम सिंपल आहे. लॅब ग्रोन डायमंड आहेत, ज्वेलरीज आहेत, तुम्ही त्या परचेस करायच्या. या ज्वेलरीज परचेस केल्यानंतर तुम्हाला बोनस म्हणून प्रत्येक आठवड्याला तुमच्या गुंतवणुकीवर 8% का बोनस दे रहे हैं. आता तुम्ही म्हणाल, हे कसं प्रकरण आहे? तर सुरुवात झाली 4% पासून, अजून पैसा हवा होता 6% केले, अजून पैसा हवा होता 8% केले. आता लेटेस्ट जानेवारीमध्ये नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे धमाकेदार ऑफर, डायरेक्ट 11% तुम्हाला प्रत्येक आठवड्याला मिळणार, म्हणजे 44% अमाऊंट मिळणार. बरं, एवढंच नाही, जर तुम्ही कोणाला रेफर केलं, त्याची गुंतवणूक त्यामध्ये असेल, तर त्याच्या 20% अमाऊंट तुम्हाला मिळणार. म्हणून सगळ्या नातेवाईकांना घेऊन तिथं जायचं. एवढ्यावर सगळ्या गोष्टी थांबत नाहीत साहेब. लकी ड्रॉ सुद्धा असतो. लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला कार मिळते, आयफोन मिळतो, घर मिळतं, बाईक सुद्धा मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोडक्ट तुम्हाला तिथं लकी ड्रॉ मध्ये मिळत असतात. आणि त्याचमुळे ज्वेलरी फुकट मिळाली, प्लस हे सगळे आयटम्स तुम्हाला मिळाले, प्लस एवढा मोठा बोनस तुम्हाला मिळाला. काही वर्षातच भारतातील प्रत्येक व्यक्ती इलॉन मस्कच्या पुढे जाऊ शकतो आणि भारतातले 3 लाख लोक सगळ्यात श्रीमंत होणार आहेत. एवढंच काय घेऊन बसलाय? एक फळभाजी विक्रेता, त्यानं गुंतवणूक केली. सर, अभी तक तो मैंने उसमें 4,27,00,000 रुपये इन्वेस्टमेंट किया. जवळपास 4.5 कोटीची. कसं? घरावर लोन केलं, दोन्ही घरावर लोन केलं, बिझनेसवर 1.5 कोटीचं लोन केलं. असं करून 4.3 कोटी रुपये त्यानं यामध्ये गुंतवले. पैसा ही पैसा होगा. माहित आहे मला तुम्ही काय विचार करताय. 4.5 कोटीचा परतावा किती मोठा असेल? 10 लाखाचे जर 6700 लाख कोटी रुपये वगैरे होत आहेत, तर 4.5 कोटीची 5 वर्षात किती मोठी अमाऊंट होईल. याच लालसेपोटी या व्यक्तीने सुद्धा कंटिन्युअसली पैसे परतावा आठवड्याला न घेता त्यातच त्याला ग्रो करायला सुरुवात केली. इतर लोकांना पैसे मिळत होते, म्हणून याने सुद्धा ते पैसे तिथंच ठेवणं पसंत केलं आणि त्याला मल्टीबॅगर बनवण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी आता तो फुगा फुटलेला आहे. मुंबईमध्ये 6 ब्रांचेस आहेत, वेगवेगळे डायरेक्टर आहेत. यामध्ये नावं आहेत त्यांची: अशोक सुर्वे, तौसिफ रियाज उर्फ जॉन, अभिषेक गुप्ता हा त्याचा अकाउंटंट आहे, आणि त्याचबरोबर रशिया युक्रेनवाले 2-3 डायरेक्टर यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आता ही केस चालते कशी हे मी तुम्हाला सांगतो. 2 लोकांची वेगवेगळी म्हणणी आहेत. जो हा जॉन उर्फ तौसिफ आहे, याचं म्हणणं असं आहे की त्या लोकांनी आम्हाला फसवलं. म्हणजे काय? त्या लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले, मी त्यांना ॲज अ कन्सल्टंट म्हणून मदत करत होतो आणि आम्ही हा बिझनेस उभा केला. हा बिझनेस फक्त 1 वर्ष झाला चालू होता. 1 वर्षामध्ये 3 लाख क्लायंट जोडले गेले. जर तुम्ही 1 लाख रुपये ॲव्हरेज तिकीट साईज जरी पकडली, तरी सुद्धा 3,000 कोटीचा हा स्कॅम होऊ शकतो. आणि जर हीच तिकीट साईज 10 लाख पकडली पर पर्सन, तर ॲव्हरेज 30,000 कोटीचा हा स्कॅम असू शकतो. बरं, यामध्ये एवढंच नाही आहे. यांचं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता तिकडून, त्या लोकांसाठी आम्ही हा सेटअप बसवून देत होतो. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती नव्हतं का? तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता का? ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मला CEO केलं वगैरे वगैरे, मला ती पोस्ट दिली, मला ॲप्रिशिएट केलं, बेस्ट एम्प्लॉईचा अवॉर्ड दिला. इथंपर्यंत ठीक आहे, पण या गोष्टीची एक झलक सुद्धा मला माहिती नव्हती
एकही रुपयाशी माझा काही संबंध नव्हता, असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यातच यांनी सांगितलं की या फक्त प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत असं आम्हाला वाटत होतं, पण नंतर हा स्कॅम निघाला. या लोकांनी हात झटकलेले आहेत. पण तेच युक्रेनवाल्या लोकांचं म्हणणं काय आहे, हेच लोक चोर आहेत. जॉन आणि त्याचबरोबर अभिषेक जो की तिथला अकाउंटंट होता, त्याने या पैशांमध्ये गफलत केलेली आहे. ते पैसे स्वतःच्या अकाउंटवर वळवले, ते पैसे कॅशमध्ये उचलले, काही लोकांना परतावा न देता स्वतःकडे ते पैसे तो घेऊन गेला आणि एंड ऑफ द डे जे काही शिल्लक होतं ते सगळं पकडून हे लोक पळून गेलेले आहेत. आता येतात नाण्याच्या दोन बाजू. पहिली बाजू, फॉरेनर गायब आहेत. कोणी म्हणतं दुबईला, कोणी म्हणतं श्रीलंकेला आणि कोणी म्हणतं की त्या त्यांच्या युक्रेनमध्ये परत गेलेले आहेत. काही इंडियन लोक जे इन्व्हॉल्व्ह होते ते काही श्रीलंकेला गेलेत असं सांगण्यात येतं. तिथं परत लोकांना गंडा घालायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. टोरेस याच नावाने त्यांनी तिकडे अजून संस्था सुरू करून तिथं परत लोकांकडून पैसा उकळायला सुरू केलाय असं सांगितलं जात आहे. आणि याच प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन हे लोक असे उद्योग करत आहेत. मग काय, मेरा देश महान. कमेंट आहे का, लोक काय बोलतायत याबद्दल ही ऐकल्यानंतर ना डोक्यात अक्षरशः तुमच्या प्रकाश पडेल की लोकांचे विचार काय सुरू आहेत. अगर गवर्नमेंट आज इसको रेड कर रही है, सही है, कुछ तो गवर्नमेंट को ध्यान रखना चाहिए ना. बट गवर्नमेंट को ये चीज पहले भी देखनी चाहिए थी. सर, जब ये इतना बड़ा ऑफिस चालू है वो टाइम पे कानून व्यवस्था नहीं थी, क्या कानून को नहीं देखना चाहिए. आता या सगळ्या कमेंटमध्ये तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की सरकार काय करत होतं, गव्हर्नमेंट काय करत होतं, पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रत्येकाची नावं लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एक सिंपल गोष्ट, मी बिलकुल सरकारची बाजू घेत नाही किंवा गव्हर्नमेंटची, पोलिसांची बाजू घेत नाही. लूप होल्स 100% आहेत. ते कसं, 3-4 महिन्यापूर्वी ऑलरेडी यांच्यावर केस पडलेली होती, त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, पण मुंबई पोलिसांना त्यामध्ये काहीही सापडलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ही पहिली गोष्ट. चूक तर डेफिनेटली आहे, पण एक लक्षात घ्या, एखादा बिझनेस जेव्हा सुरू होतो तो सुरू करण्यासाठी ज्वेलरी शॉपच्या नावाने त्यांनी लायसन्स घेतले. त्यांनी गव्हर्नमेंटला हे सांगितलं नाही की आम्ही प्रत्येक आठवड्याला यांना 11% देतोय, बिलकुल नाही. पण जेव्हा हा फुगा वाढायला लागला तेव्हा या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि मग यांच्यावर ऍक्शन घेण्यात आली. आता ही जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसच्या दरम्यान काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. मोठमोठे इव्हेंट घेतले जातात, मोठमोठ्या लोकांना मोठमोठे गिफ्ट्स दिले जातात, तिथं मेजर खर्च होतो. प्रमोशन ऍक्टिव्हिटी तुफान खर्च केला जातो. हे शोरूम बघा, एक झलक बघितल्यानंतर कळेल की किती कोटी रुपये या शोरूमवर यांनी लावले असतील. लोकांमध्ये पैसा ॲज अ बोनस म्हणून वाटणं, डीलरला पैसा वाटणं, तिथल्या एम्प्लॉईजना हेवी सॅलरी देणं, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मेजर पैसा खर्च होतो. उर्वरित जो पैसा असतो तो रूट करून बाहेरच्या देशांमध्ये नेला जातो आणि त्या देशामध्ये हा फुगा फोडण्याच्या आधी मोठ्या ऑफर्स लावल्या जातात आणि त्या मोठ्या ऑफर्स बघून आपण तिकडे अट्रॅक्ट होतो आणि हा सगळा पैसा आपण त्या ऑफर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. उरलेला सगळा पैसा शेवटचा हातोडा मारून ते घेऊन जातात आणि हा असतो नेहमीचा फक्त वेगळं नाव लावला गेलेला स्कॅम. त्यामुळे लक्ष आपल्याला द्यायचं आहे. आपण कष्टाचा, घामाचा, मेहनतीचा पैसा कुठे गुंतवतो, तो आपल्याच नावावर आहे का? आरबीआयच्या, सेबीच्या नियमांमध्ये या गोष्टी बसतात का? समोर ऍडवाइस देणारा व्यक्ती जेन्युअनली आरबीआयच्या अप्रुव्हलनी, गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनी, सेबीच्या अप्रुव्हलनी काम करतोय का? तो रजिस्टर्ड पर्सन आहे का? तो त्याच्याच अकाउंटवर पैसे घेतोय का? या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. एक सिंपल फंडा सांगतो. हा जर फंडा तुम्ही वापरला ना, आयुष्यात कोणीही कधीही तुम्हाला फसवू शकणार नाही. जी गुंतवणूक करताय ती तुमच्याच अकाउंटवर असायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती इन्क्लुडिंग संकेत आवटे जर म्हणत असेल माझ्या अकाउंटला पैसे द्या, मी तुम्हाला ते ग्रो करून देतो, देन तिथं कुठंतरी पाणी मुरतंय आणि तो स्कॅमच आहे. भले तो तुमचा सख्खा भाऊ असू दे. त्यामुळे गुंतवणूक करताना जिथं गुंतवणूक करणार, ज्या कंपनीमध्ये करणार, ती कंपनी सेबी, आरबीआय यांच्या अप्रुव्हलनी चालणारी असायला पाहिजे आणि ते पैसे त्यांच्याच अकाउंटवर जायला पाहिजेत. तरच त्या गोष्टी प्रॉपर वेनी चालत असतात. इमॅजिन करा, जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे इयरली रिटर्न आहेत 10%, 12%, 20%. इयरली रिटर्न मी म्हणतोय. जे मोठमोठे बिझनेसेस आहेत त्यांची ही ग्रोथ आहे, त्यांचे हे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन्स आहेत. मग आपण 1500% कमवू शकतो का? बरं, जर कमवू शकतो तर डेफिनेटली आपण अदानी, अंबानी, टाटा, बिर्लापेक्षा कधीच मोठं झालो असतो. या गोष्टी शक्य नाहीत. चुकीच्या लालसेला बळी पडू नका. गुंतवणूक करताना तुम्हाला जी काही मदत लागेल आणि काही सल्ला लागेल तर या नंबरला कॉल करू शकता. सविस्तर आमच्याकडून माहिती घेऊ शकता. गुंतवणुकीचे प्रकार काय असतात, ते कसे होतात, त्यातून तुम्हाला सगळं नॉलेज मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केट शिकायचं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट
कोर्सेस सुरू आहेत. या नंबरला कॉल करा, एक डीमॅट अकाउंट ओपन करा. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डीमॅटही मिळेल आणि महत्वाची गोष्ट कोर्सही मिळेल जो लॉंग टर्मसाठी चालतो. हा कोर्स मी आणि माझी टीम दोघे मिळून घेत असतो. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला कळालं पाहिजे स्कॅम कसा असतो आणि तो वेगवेगळ्या नावाने कसा चालवला जातो. व्हिडिओला शेअर करून लाईक तर तुम्ही कराल आणि चॅनलला सबस्क्राईबही कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.